एक ग्रेडियंट टूल आहे, हा आपण जास्त वापरला जातो. ग्रेडियंटचा अर्थ एक दोन असे खूप सारे रंग असतात, ते एकाच वेळेस शेड म्हणून टाकू शकता. म्हणजे आता दाखवतो मी करून. ग्रेडियंट टूल घेतला, वरती आहे ना तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक केलं की हा एक असा विंडो ओपन होतो ज्यात बरेचसे ग्रेडियंट्स पहिल्यापासून बनवलेले आहेत. जसं तुम्ही कधी बॅनर बनवलेले किंवा पॉलिटिकल बॅनर किंवा असे कुठलेही बॅनर लोकल तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला हे असे झकामागा बॅकग्राऊंड्स दिसतात, तर ते ग्रेडियंटनेच बनवलेले असतात. तर त्यातला हा ग्रेडियंट मी असं समजा घेतला आणि ह्याला ओके केला. ठीक आहे. आता जेव्हा कधी तुम्ही नवीन गोष्ट ॲड करता, तर ह्या फोटोवरतीच तुम्हाला करायची गरज नाही आहे. आधीमध्ये जसं तुम्हाला टूल्स शिकवतोय मी, तुम्ही ह्या बाजूला लेयर्सकडे पण थोडं लक्ष ठेवा. इथे लेयर्सवरती मी काय काय करतो, इथे 2च लेयर आहेत आत्तापर्यंत तरी. तुम्हाला ह्याच्यावरती आता ग्रेडियंट ॲड करायचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस त्या फोटोवरच नाही करू शकत, त्याच्यावर अजून गोष्टीसुद्धा ॲड करू शकता. तर आता इथे खाली एक बटन आहे न्यू लेयर म्हणून, क्रिएट न्यू लेयर. तर याच्यावरती क्लिक केलं ना की एक लेयर बनतो. म्हणजे आता तुम्ही ह्या लेयरवरती हा ग्रेडियंट टूल घेतला आहे. मी एकाच वेळेस 2-3 गोष्टी समजवतोय, जरा नाही समजलं तर मागे घेऊन बघा परत. तर आता इथे ग्रेडियंट टूल घेतलं आहे, इथे न्यू लेयर ॲड केलं आहे, इथे खाली बटन आहे न्यू लेयर ॲड करायला. इथला ग्रेडियंट घेतला, इथे वरती ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक केलं की हा विंडो येतो. विंडोमध्ये बरेच ग्रेडियंट बनवलेले आहेत. तुम्ही स्वतःचे ग्रेडियंटसुद्धा बनवू शकता खाली एडिट करून. आता इथला एखादा ग्रेडियंट सिलेक्ट केला आहे, ओके केलं आहे, न्यू लेअर केलं आहे. ह्या नवीन लेअरवरती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत क्लिक करून ह्या टोकापर्यंत आणला आणि सोडला. तो जो ग्रेडियंट आहे तो इथे अप्लाय झाला. आता तुम्हाला समजलं असेल हा ग्रेडियंट टूल नक्की काय आहे.